मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित सटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन आले सफाई पाहणीला, रोहित पवार आणि आदित्य ठाकरे यांची टीका. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित करताना महत्त्वाचे आवाहन केले. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीवर बोलताना त्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करावा, खाद्यतेलाचा वापर कमी करावा असे सुचवले आहे. तसेच सार्वजनिक वाहने शहरात मुख्यत्वे मेट्रोला प्राधान्य देण्याचं मोदींनी म्हटलं आहे. मात्र देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई भाजपच्या अध्यक्षांना मोदींच्या आवाहनाचा विसर पडल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. भाजपच्या मुंबई अध्यक्ष अमित सटम यांच्या नाले सफाई पाहणी दौऱ्यात तब्बल 25 गाड्यांचा ताफा एकामागून एक धावत असल्याचं दिसून आले. यावरून आता विरोधकांनी टीका केली. आमदार रोहित पवार आणि आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. मुंबईचे भाजप अध्यक्ष अमित सटम यांनी मुंबईत आज सकाळीच नाले सफाईच्या कामासाठी पाहणी दौरा केला. त्यावेळी त्यांच्या स्वतःसाठीच्या 2 गाड्यांसह आमदार, नगरसेवक, पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्या एकूण 25 गाड्यांचा ताफा संपूर्ण मुंबई उपनगरात फिरत असल्याचं दिसून आलं. त्यांच्या या ताफ्यासोबत मोठा लवाजमा पाहायला मिळाला. त्यांचे व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत. एकीकडे भाजपचे शीर्ष तथा पंतप्रधान मोदींनी इंधन बचतीसाठी वाहनांच्या वापरासंबंधी देशाला आवाहन केलेलं असताना भाजप नेत्यांकडूनच असा लवाजमा आणि गाड्यांचा ताफा घेऊन पाहणी होत असल्याचा प्रकार चर्चेत विषय बनलेला आहे आणि त्यावरून आमदार रोहित पवार यांनी खोचक टोला लगावला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.